नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे टेक सेतू या आपल्या मराठी टेक चॅनलमध्ये. तुमचा सुद्धा फोन तुम्हाला वापरताना स्लो वाटतो आहे का? तुमचे काही ॲप्स लवकर ओपन होत नाहीत किंवा काही ॲप्स क्रॅश होतात. तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खास असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लो झालेला फोन परत फास्ट कसा करायचा किंवा तुमचा फोन स्लो होण्यापासून आपण कसं वाचवू शकतो हे पाहणार आहोत. तर फोन स्लो होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. एकतर तुमचा फोन जुना झाला असेल, तर त्यामध्ये नवीन ॲप्स इन्स्टॉल केलात तर ते रन होत नाहीत बरोबर. कारण नवीन ॲप्सच्या रिक्वायरमेंट ह्या जास्त असू शकतात. त्यांना जास्त प्रोसेसिंग पॉवर किंवा जास्त स्टोरेज रॅम वगैरे लागू शकतो. किंवा तुमच्या फोनमध्ये काही चुकीच्या सेटिंग्ज झाल्या असतील, ज्यामुळे तुमचा फोन स्लो चालतो. तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी अनेक महत्त्वपूर्ण टिप्स देणार आहे, ज्याने तुमचा फोन नक्कीच फास्ट होईल. तर चला आजचा व्हिडिओ आपण चालू करूया. जेव्हा तुम्ही कोणताही ॲप वापरता, जसं इंस्टाग्राम किंवा फेसबुक, तर त्या ॲपचा काही डेटा कॅश म्हणून सेव्ह होतो आणि हा कॅश ॲपच्या स्मूथ रनिंगसाठी इम्पॉर्टंट असतो. पण असं दिवसेंदिवस थोडा करून खूप डेटा जमा व्हायला लागतो. काही ॲप्सचा तर 2-3 जीबीचा कॅश डेटा पण जमा झालेला असतो. असंही नाही की तुम्ही रोज सर्वच ॲप्स वापरता. काही ॲप्स तुमचे अनयुज्ड राहतात आणि त्यांचा कॅशसुद्धा तुमच्या स्टोरेजमध्ये साठून राहतो. तर आपल्याला हे कॅश क्लिअर करायचं आहे. तर कॅश क्लिअर करण्यासाठी तुम्हाला पहिले जायचं आहे सेटिंग्समध्ये, त्यामध्ये ॲप्स, पुढे ॲप मॅनेजमेंट आणि ॲप मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला सर्व ॲप्सची नावं दिसतील. त्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या ॲपवर क्लिक करा. त्याच्या स्टोरेज सेक्शनमध्ये गेलात की तुम्हाला क्लिअर कॅश म्हणून ऑप्शन दिसेल. तुम्हाला क्लिअर कॅश या बटनावरच क्लिक करायचं आहे. जर तुम्ही क्लिअर डेटावरती क्लिक केलात तर तुमच्या ॲपचा संपूर्ण डेटा उडेल. तुम्हाला महिन्यातून एकदा तरी हे क्लिअर कॅश करायचं आहे आणि सर्व ॲपसाठी तुम्हाला प्रत्येक ॲपमध्ये जाऊन मॅन्युअली तुमचा क्लिअर कॅश करावा लागेल. काही लोकांना सवय असते की ते खूप सारे ॲप्स ओपन करून ठेवतात आणि त्यांचा वापर जरी नसला तरी ते बॅकग्राऊंडमध्ये चालूच ठेवतात. तर यामुळे काय होतं की ते ॲप्स रॅम खातात, रॅममध्ये तसेच पडून राहतात आणि रॅम असा भरायला लागला की फोन स्लो वाटतो. मग तुम्हाला एक काम करायचं आहे की तुम्हाला मल्टीटास्किंग बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सर्व जे चालू असतील ते ॲप्स दिसतील आणि क्लिअर ॲप्स या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग बॅकग्राऊंडमध्ये चालू असणारे सर्व ॲप्स बंद होतील किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक सुद्धा मॅन्युअली क्लिअर करू शकता. त्यामुळे तुमचा रॅम फ्री होईल आणि मग फोन तुम्हाला फास्ट वाटायला लागेल. ऑटो सिंक म्हणजे ईमेल, व्हॉट्सॲप किंवा गुगल फोटोज यासारख्या ॲप्ससाठीचा डेटा हा क्लाउडवर सतत पाठवला जातो. हे तुम्हाला समोर दिसणार नाही, पण बॅकग्राऊंडमध्ये हे नेहमी चालू असतं आणि ते प्रोसेसर, रॅम आणि बॅटरी यांचाही वापर करत असतं. जर तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही ते बंद करून ठेवू शकता आणि बॅकअप तर तुम्ही मॅन्युअली पण घेऊ शकता. तर ऑटो सिंक बंद करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे सेटिंग्समध्ये, त्यात अकाउंट्स आणि पुढे ऑटो सिंक. इथे तुम्हाला ऑटो सिंक बंद करण्यासाठी बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. तुम्ही कोणताही ॲप चालू केलात किंवा बंद केलात किंवा स्क्रोल करताना तुम्हाला काही ॲनिमेशन दिसतात, तर हे ॲनिमेशन फोनचा GPU आणि रॅम वापरतात. त्यामुळे सुद्धा फोन तुम्हाला स्लो वाटू शकतो. तर तुम्हाला हे ॲनिमेशन्स बंद करण्यासाठी पहिले डेव्हलपर ऑप्शन्स इनेबल करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला जायचं आहे सेटिंग्समध्ये, त्यात अबाउट फोनमध्ये तुम्हाला बिल्ड नंबर किंवा बिल्ड व्हर्जन नंबर दिसेल, त्याच्यावरती 7 वेळा क्लिक करायचं आहे. हे केलात की तुमचं डेव्हलपर ऑप्शन्स इनेबल होतील. तर डेव्हलपर ऑप्शन्समध्ये तुम्ही स्क्रोल करून जर खाली गेलात तर तुम्हाला ट्रान्झिशन विंडो आणि ॲनिमेटेड ड्युरेशन स्केल असं दिसेल. तर तुम्हाला ते एकतर 1x वरून 0.5 किंवा ऑफवर आणायचं आहे आणि तुम्ही हे केलात की तुम्हाला सिस्टीममध्ये फरक लगेच दिसून येईल. तुम्हाला फोन तुमचा फास्ट वाटायला लागेल. आपण अनेकदा खूप सारे ॲप्स इन्स्टॉल करून ठेवतो, पण आपलं त्यांच्याकडे लक्ष जात नाही. आपल्याला वाटतं आपण वापरू, पण ते असेच अनयुज्ड पडून राहतात. अनेकदा शॉपिंगच्या ऑफर्स चालू असतात, तेव्हा काही आपण शॉपिंग ॲप्स इन्स्टॉल करतो किंवा गेम इन्स्टॉल करतो, जे नंतर आपण वापरत नाही. पण हे असे फोनमध्ये पडून राहिलेले ॲप्स फोनचा स्टोरेज, रॅम आणि इंटरनेटसुद्धा वापरतात. तर तुम्हाला हे अनयुज्ड ॲप्स ओळखून त्यांना अनइन्स्टॉल करण्याची गरज आहे. जर तुम्ही अनइन्स्टॉल केलात तर तुमचा फोनमधलं स्टोरेज पण क्लीन होईल, रॅम पण फ्री होईल आणि तुम्हाला फोन वापरताना फास्ट वाटायला लागेल. बॅटरी ऑप्टिमायझेशन हे एक स्मार्ट अँड्रॉइड फीचर आहे, जे अनयुज्ड ॲप्सला स्लीप मोडमध्ये टाकतं आणि स्लीप मोडमध्ये ॲप असल्यावरती त्याला बॅकग्राऊंडमध्ये रन करण्याची परमिशन दिली जात नाही. तर तुम्हाला हे बॅटरी ऑप्टिमायझेशन ऑन करण्यासाठी जायचं आहे बॅटरी सेटिंग्समध्ये. त्यामध्ये तुम्हाला बॅटरी ऑप्टिमायझेशन असा एखादा डायरेक्ट ऑप्शन दिसेल किंवा ॲप्स दिसतील. तर तुम्हाला प्रत्येक ॲपमध्ये जायचं आहे आणि तिथे बॅटरी ऑप्टिमायझेशन हे ऑन करायचं आहे. तर बॅटरी ऑप्टिमायझेशन ऑन केल्यानंतरला तुमच्या बॅटरीचा वापर पण 15 ते 20% पर्यंत कमी होऊ शकतो आणि खास करून
इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप हे बॅकग्राऊंडमध्ये रन होणाऱ्या ॲपसाठी तुम्हाला बॅटरी ऑप्टिमायझेशन ऑन करणं इम्पॉर्टंट आहे. लाईव्ह वॉलपेपर्स आणि लाईव्ह विजेट्स सारखे फीचर्स जरी तुम्हाला दिसायला चांगले दिसत असले तरी ते एक प्रोसेसरवरती कॉन्स्टंट लोड असतात. ते कायम तुमची बॅटरी खात असतात, प्रोसेसिंग पॉवर वापरत असतात. त्यामुळे हे फीचर्स लगेच बंद करणं जरुरी आहे आणि तुम्ही तुमचे वॉलपेपर लाईव्ह वॉलपेपरवरून स्टॅटिक वॉलपेपरवरती आणा आणि नको असलेले विजेट्स लगेच काढून टाका. हे छोटे छोटे बदल सुद्धा तुमच्या फोनला एक चांगली स्पीड बूस्ट देतात. तुमच्या फोनचा स्टोरेज जर 90% पर्यंत भरलेला असेल तर तुमचा फोन तुम्हाला साहजिकच स्लो वाटायला लागेल, कारण ऑपरेटिंग सिस्टीमला रन होण्यासाठी सुद्धा स्वतःची स्पेस लागते आणि जसं जसं तुमच्या फोनमध्ये फोटोज व्हिडिओज भरायला लागतात तसं फोनची ऑपरेटिंग सिस्टीमची जी ब्रीदिंग स्पेस असते ती कमी व्हायला लागते. त्यामुळे नेहमी तुम्ही 10 ते 15% स्टोरेज तरी फ्री ठेवा, ज्यामुळे तुमचा फोन स्मूथली चालू राहील. आणि तुम्ही फाईल मॅन्युअली सुद्धा क्लीन करू शकता किंवा गुगल फाईल सारख्या ॲपमध्ये क्लीन जंकसाठी ऑप्शन असतो. बऱ्याच वेळा फोन स्लो होण्यामागचं कारण असतं अनऑप्टिमाइज्ड ओएस व्हर्जन्स किंवा सॉफ्टवेअर बग. कंपनीज यासाठी सॉफ्टवेअर अपडेट प्रोव्हाइड करतात, पण अनेक युजर ते करत नाहीत. तर तुम्हाला जायचंय तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये आणि सॉफ्टवेअर अपडेट्समध्ये जाऊन सॉफ्टवेअर अवेलेबल आहे का ते चेक करा. जर सॉफ्टवेअर अवेलेबल असेल तर लगेच अपडेट करा. फोन रिस्टार्ट करणं ही एक अंडररेटेड ट्रिक आहे. आपल्याला जरी हे सोपं वाटत असलं तरी त्याने पण खूप फरक पडतो. जेव्हा तुम्ही फोन रिस्टार्ट करता तेव्हा तुमच्या फोनमध्ये जे बॅकग्राऊंड ॲप्स किंवा बॅकग्राऊंड प्रोसेसर सर्व्हिसेस जे रनिंग असतात ते क्लिअर होतात आणि तुमचा फोन पुन्हा नवीन सारखा चालायला लागतो. तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी तुमचा फोन रिस्टार्ट करत जा, जेणेकरून तुमचा फोन फ्रेश राहील. जर तुम्ही या सर्व टिप्स योग्य पद्धतीने वापरला तर नक्कीच तुमचा फोन एकदम फास्ट वाटेल तुम्हाला. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करा जो नेहमी कंप्लेंट करत असतो की मला माझा फोन स्लो वाटतोय. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि टेक सेतू पाहत राहा.